नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 19 मार्च. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण थोडंसं ढगाळ पण आहे आणि आपल्याला कोरडे पण दिसत आहे. तुम्ही त्याचबरोबर घोटी तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच नाशिक, निफाड, वणी, चांदवड तसेच मालेगाव, सापुतारा, सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड या ठिकाणी वातावरण पूर्णतः आत्ताच्या सुमारास म्हणजे 10च्या सुमारास आपल्याला कोरडे दिसत आहे. येवला तसेच चाळीसगाव, धुळे, परोळा, साक्री, अहवा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहणार आहे सकाळी सुमारास. वैजापूर तसेच छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, अकोले, घोटी या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ दिसत आहे. मुरबाड, जुन्नर, अकोले या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जुन्नर, खेड, लोणावळा या ठिकाणी वातावरण ढगाळ दिसत आहे. तर काही ठिकाणी आपल्याला म्हणजेच बार्शी, बीड, लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण जर 12च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा असा काही बदल दिसत नाही आहे. पण तरी पण आपण बघूया की अहिल्यानगर, खेड, लोणावळा, पुणे, मुरबाड, जुन्नर, अकोले, घोटी, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर बार्शी, लातूर, बिदर, निजामाबाद, नांदेड, पुसद, रिसोड, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सोलापूर, बार्शी, कलबुर्गी, विजयपूर, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. दापोली, रत्नागिरी म्हणजेच कोकण भाग, पणजी या ठिकाणी वातावरण कोरडे तर पणजी, कारवार या ठिकाणी वातावरण हे थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. आपण जर 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे. सोलापूर, सातारा, बेलगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर बार्शी, लातूर, बीड, अहिल्यानगर, पुणे या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसत आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद, अकोला या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर आपण नाशिक, घोटी, अकोले, श्रीरामपूर, वैजापूर तसेच येवला, मनमाड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. मालेगाव, चाळीसगाव, परोळा, धुळा, साक्री, अहवा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. आपण भोकरदन, चिखली, खामगाव, शेगाव, सोयगाव, बोदवड, जळगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच पैठण तसेच सेलू, परभणी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. माजलगाव, पैठण, बीड, जामखेड, कलाम, परळी, अहमदापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः 3च्या सुमारास ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहे. 6च्या सुमारास जर बघितलं आपण तर वातावरणात पूर्णतः बदल झालेला आहे. अहमदापूर, परळी, तर कलाम, जामखेड, बीड या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 6च्या सुमारास होताना दिसणार आहे. परळी, माजलगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी ढगाळ राहील. परभणी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. सेलू या ठिकाणी आपल्याला हलकासा पाऊस पडताना दिसणार आहे. पाथरी या ठिकाणी सुद्धा हलकासा आपल्याला पाऊस पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे. गेवराई, बीड, शिरूर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे. पाथर्डी, भगूर, पैठण या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पाथर्डी, भगूर, खेड, शिरूर, कासार, बीड या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस 6च्या सुमारास दिसत आहे. तसेच घोडेगाव, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. श्रीरामपूर, गंगापूर तसेच कोपरगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, लखानी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. येवला, निफाड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर चांदवड, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. आपण जर बघितलं की कन्नड, मोहाडी, भोकरदन तसेच पोघारी, सोयगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे. खामगाव, अकला, बोरदड या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला 6च्या सुमारास दिसत आहे. आपण रात्री 10च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी सुद्धा दिसतो आहे की मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास वैजापूर, श्रीरामपूर तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर, पैठण, बीड या ठिकाणी वातावरण कोरडे होण्याची दाट शक्यता संध्याकाळच्या सुमारास आपल्याला येत आहे. नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर तुम्ही नाशिक, घोटी, अकोला या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर पिणीत, वणी, सापुतारा तसेच सटाणा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील. मुंबई साईड जर बघितले आपण तर मुंबई साईड तुम्ही बघू शकता की बोईसर, वसई, विरार, मुंबई या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. अलिबाग तसेच मुरुड, जंजिरा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहील. महाड, भोर
तसेच लवासा पुणे या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. नीरा, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, जामखेड, अहिल्यानगर ह्या भागात रात्रीच्या सुमारास म्हणजे 10च्या सुमारास वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.